हॅलो, दिसते का स्लाइड तुम्हाला? हॅलो, स्लाइड दिसती का? हॅलो, अरे बोला की, कोण बोलते? पूजा मानवर. पीपीटी दिसते का? नाही दिसत मॅम. नाही दिसत का? आता दिसते का? ही दिसते का पीपीटी? हा मॅम दिसते. हा आता दिसते बघा. बघा ह्या प्रत्येक व्हरायटीज आहेत काय. तर ही जी बार्गर म्हणून आहे काय, म्हणजे इंडिजिनस ब्रीड आहे. शहीवाल पण ही इंडिजिनस ब्रीड्स आहे. नंतर हे खंडरा, काठी, विचार आणि गीर, म्हणजे गीर फॉरेस्ट आहे त्याच्यापासून हे गुजरात मधली जी आहे त्याला आपण इंडिजिनस ब्रीड्स म्हणतो आपण, कॅटल ब्रीड्स. तर या प्रत्येक कॅटल ब्रीडचा कलर कसा आहे किंवा त्याचं शिंग कशी आहेत. हंप म्हणजे हा भाग, हंप. दिस इज द हंप, दिस इज द फोर हेड अँड दिस इज द फोर लेग्स अँड द हाइंड लेग्स काय. तर दीज आर द व्हरायटीज ऑफ द इंडिजिनस ब्रीड्स. याच्यामध्ये आता ही बघा, मगाशी मी जे घेतलेलं आहे थारा पारकर काय, ब्रीड्स कशी आहे, ही कॅटल ब्रीड्स आहे. ही सिंधी ब्रीड्स आहे, ही शहीवाल ब्रीड्स आहे. त्याचा कलर कसा आहे बघा, तांबूस वगैरे आहे. शिंग कशी आहेत बघा काय, म्हणजे हॉर्न जनरली दे आर प्रेझेंट फ्लॅटन्ड. नंतर दिस इज द कनकराज, ह्याचे बघा कसे आहेत, पॉइंटेड हॉर्न जनरली दे बिकम्स लार्ज, लॉंग आहे आणि पॉइंटेड ऍट द टिप रिजन. नंतर ऑंगोल, ऑंगोलचे पण बघा हे जे आहे ते हॉर्न शॉर्ट आहे पण जनरली दे आर चंद्राच्या आकारामध्ये दिसत आपल्याला. इट लुक्स लाईक द मून लाईक स्ट्रक्चर. दिस इज द हरियाणा, ही हरियाणा टाइप ऑफ द इंडिजिनस ब्रीड आहे. ही गीर आहे, म्हणजे गीर फॉरेस्ट मधली जी आहे ती जनरली दे आर प्रेझेंट इन टू द गुजरात स्टेट. तर ते गीर म्हणून त्याला म्हणतात, गीर म्हणलेलं आहे. त्याचा रेड चॉकलेट ब्राऊन कलर असतो, त्याचा पॅचेस असतात किंवा बेसिस कलर त्याच्या स्किन जी आहे ती व्हाईट असेल किंवा डार्क रेड असेल किंवा चॉकलेट ब्राऊन कलर. तर दिस इज द टाईप जनरली दे आर प्रेझेंट. आणि हॉर्न जनरली कर्ड असतात. हे हॉर्न्स कसे आहेत, कर्ड, म्हणजे इट लुक्स लाईक एज ए मून, मून सारखं त्याचं चित्र दिसते, अपिअरन्स लाईक. आता ह्याची मिल्क एल्डिंग कॅपॅसिटी ही साधारण 1200 ते 1800 kg असते पर लॅक्टेशन काय. आणि धिस व्हरायटी जनरली दे आर द डिसीज रेजिस्टन्स व्हरायटी. आता ही जी आहे ती ही सिंधी, रेड सिंधी आहे. ही ऑंगोल आहे. नंतर ही जी आहे ती बार्गर आहे. नंतर ही आहे ती गॅलिओ, ही कनकराज आणि हे सहीवाल. सहीवाल, तर सहीवाल ही जी आहे स्पेसी जनरली त्याच्यामध्ये ह्या सहीवाल मध्ये ही लूज स्किन आहे त्याची. बघा बॉडी कशी आहे, लूज. तर बेस्ट इंडिजिनस डेअरी ब्रीड आहे आणि पेल रेड कलर असो किंवा रेडिश कलर असो आणि त्याच्यामध्ये व्हाईट पॅचेस जनरली दे आर प्रेझेंट. हे हेवी ब्रीड आहे आणि बॉडी कशी आहे, सिमेट्रिकल बॉडी आहे, हॅव्हिंग अ लूज स्किन. ह्याची स्किन कशी असते, लूज असते. आणि एव्हरेज मिल्क कॅपॅसिटी 1400 ते 2500 kg पर लॅक्टेशन. तर दिस इज द व्हरायटी जनरली दे आर प्रेझेंट. आता नेक्स्ट इज द, तर दिस इज द अरे शाहीर, नंतर ब्राऊन स्विस, नंतर दिस इज द किंग शॉर्टन, दिस इज द जर्सी. आता तुम्हाला सांगितलं की हे जर्सी आपण म्हणतो, जर्सी हे क्रॉस ब्रीड आहे काय. आणि हे एक्झॉटिक ब्रीड्स आहेत, ह्या दोन दिसतात ते काय. दिस इज द एक्झॉटिक ब्रीड्स, हॉस्टन फिरेनेस आणि जर्सी. तर दिस इज द एक्झॉटिक डेअरी ब्रीड्स ऑफ द कॅटल. दिस इज द जर्सी.
ते जर्सी ही कशी आहे, इट इज ओरिजिनेटेड फ्रॉम द UK किंवा दिस टाइप ऑफ द कॅटल जनरली इन इंडिया द क्रॉस ब्रीडिंग ऑफ द इंडिजिनस काउस. हे क्रॉस ब्रीडिंग आहे इंडिजिनस काउस. टिपिकल कलर ऑफ द जर्सी कॅटल इट इज अ रेडिश ब्राउन अँड फोरहेड जनरली दे बिकम्स अ डिश हेड. हे फोरहेड जे आहे ते डिश हेड मध्ये असतं, ह्याची शिंग काही लांब नसतात. तर जनरली दिस इज द क्रॉस ब्रीड ऑफ द इंडिजिनस ब्रीड. बॉडी कशी आहे, कॉम्पॅक्ट आहे, अँग्युलर बॉडी आहे. आणि जनरली दिस टाइप ऑफ द जर्सी इकॉनॉमिकली प्रोड्युसर्स मिल्क यील्डिंग कॅपॅसिटी इज अ फॅट पर्सेंटेज ह्याच्यामध्ये किती असतं, साधारण 4.5 आणि एव्हरेज मिल्क कंटेनिंग साधारण 4,000 to 50,000 kgs पर लॅक्टेशन. आणि हे जे आहे ते हॉस्टन फ्रँसियन ही पण जी गाय आहे, काऊज आहे, ओरिजिनेटेड फ्रॉम द नेदरलँड. हे नेदरलँड मध्ये ओरिजिनेटेड झालेलं आहे. आणि ब्रीड्स ऑफ द टिपिकल मार्किंग ऑफ द ब्लॅक कलर आणि व्हाईट मार्क जनरली दे आर प्रेझेंट इन दिस टाइप ऑफ द कॅटल ब्रीड्स. आणि यील्डिंग मिल्क प्रोडक्शन जनरली of this cow is 6,000 to 7,000 kgs per lactation. The next is the brown Swiss. ही जी दिसते exotic breeds ही brown Swiss आहे. Generally these are the this type of the breeds which are present into the Switzerland in the brown Swiss breed. And this breed generally it is a good milk productions. त्याच्यामध्ये good milk production generally average milk capacity is 5,000 kgs per lactation. This is the current Swiss crossbreed of the cattle. Generally crossbreed of the शेवाल कॅटल. म्हणजे हे क्रॉसब्रीड हे शेवाल कॅटलचं इंडिजिनस ब्रीडचं हे काय आहे, ब्रीड्स आहे. आणि दिस टाइप विच इज कॉमनली कॉल्ड एज द ब्राउन स्विस. आणि आयरशायर दिस इज द आयरशायर. दिस टाइप ऑफ द ब्रीड जनरली दिस ब्रीड इट इज ओरिजिनेटेड फ्रॉम द स्कॉटलंड. हे स्कॉटलंड मध्ये ओरिजिनेट झालं त्याचं आहे. ब्युटिफुल डेअरी ब्रीड आहे. इट इज अ ऍक्टिव्ह एनिमल्स. एनिमल हा ऍक्टिव्ह आहे आणि दे प्रोड्यूस द मच मिल्क बटर फॅट जनरली दे आर प्रेझेंट इन टू द 4% सम टाइम्स ऑफ द डेअरी ब्रीड्स. अँड दीज ब्रीड्स आल्सो नोन ॲज द डनलॉप कॅटल. हे डनलॉप कॅटलचं ब्रीड आहे द आयरशायर. तर दीज आर द एक्झॉटिक ब्रीड्स. 1, 2, 3 आणि हे 4 जे आहेत ते एक्झॉटिक ब्रीड्स आहे. आणि जर्सी हे जर्सी जे आहे ते क्रॉस ब्रीड्स आहे. जनरली दिस इज द क्रॉस ब्रीड्स जनरली प्रोड्युस्ड इन द अपग्रेडिंग ऑफ द क्रॉस ब्रीडिंग ऑफ द इंडिजिनस ब्रीड्स ऑफ द काउज विच इज कॉमनली नोन एज द जर्सी ब्रीड ऑफ द सीमेन. जर्सी ब्रीडच्या सीमेन मधून हे क्रॉस ब्रीड केलेलं असतं. तर these jersey crosses are suitable for the dairy animals for the tropical plains of the countries. And this type of the jersey it is a medium sized and the better tolerance of the exotic crosses, as well as this type of the breed they are adapted for the our climate. काहीच ज्या ब्रीड्स आहेत, आता हे जे आहे नेदरलँड, त्याला टेम्परेचर सुद्धा तेवढं मेंटेन केलं जातं. तुम्ही आता बिलवडीला गेला असाल, बिलवडीला त्याच्यामध्ये ज्या गाया आहेत ते स्वित्झर्लंड आहे, त्याची ऑटोमॅटिक सगळी प्रोसेस केलेली असते. म्हणजे दुधात इथं यंत्र मशीन लावलं असतं, त्या मशीनच्या द्वारे संपूर्ण दूध काय केलं जातं, कलेक्ट केलं जातं. तसं आपल्या ह्या ज्या इंडियन गाई आहेत त्याच्यामध्ये आपल्याकडं वेगवेगळ्या प्रकारचं मिल्क प्रोडक्शन, काही जे आहे ते मिल्क यील्डिंग कॅपॅसिटी ही जास्त असते, काहींच्या मध्ये कमी असते. तर दिस इज द varieties of the cattle. Generally they are present into increase the milk in the first generation. Jersey crosses जे असेल तर त्याचं 2 to 3 fold increase of the milk yielding capacity in the first generation. So this is the this generally they are present into the exotic breeds. आणि ह्या ज्या दाखवल्या त्या आंब्लेचेरी कॅटल, ही आंब्लेचेरी कॅटल्स आहे काय, ही दाखवलेली आहे तुम्हाला, त्याचं डिस्क्रिप्शन पण सांगलेलं आहे आंब्लेचेरी. तर ही जी आहे ती ओरिजिनेटेड फ्रॉम द तंजावर किंवा नागापट्टम डिस्ट्रिक्ट तामिळनाडू स्टेट मध्ये ही येते काय, त्याला आपल्याला आंब्लेचेरी कॅटल्स म्हणतो आपण. आता दुसरी जी आहे ती कन्यागम कॅटल्स. कन्यागम, तर जनरली दीज कन्यागम्स generally they are present into the
कोईमतूर डिस्ट्रिक्ट, ही कोईमतूर डिस्ट्रिक्ट मध्ये आपल्याला ही कॅटल आपल्याला पाहायला मिळते. ग्रे और व्हाईट कलर त्याच्यामध्ये आहे. हा ग्रे कलर आहे आणि व्हाईट कलर आहे. आईज हा डार्क असतात, हिचे आईज कसे असतात, डार्क असतात आणि प्रॉमिनंट पार्ट असतो किंवा ब्लॅक रिंग जनरली दे आर प्रेझेंट इन टू द आईज. आणि बॉडी कशी आहे, कॉम्पॅक्ट बॉडीज. तर दिस इज द जनरली स्लाइड कर्व किंवा बॅकवर्ड. हॉर्न जनरली स्प्रेड अपार्ट, हे हॉर्न जनरली ते स्प्रेड झालेले आहेत अपार्ट मध्ये. तर दिस इज द कन्यागम कॅटल. आता नेक्स्ट इज द अलमबडी कॅटल. ही जी आहे ती अलमबडी कॅटल. आता अलमबडी कॅटल जनरली ओरिजिनेटेड फ्रॉम द तामिळनाडू. तामिळनाडू डिस्ट्रिक्ट मध्ये ही ओरिजिनेटेड झालेली आहे. आणि त्याचा कलर कसा आहे, ग्रे किंवा डार्क ग्रे कलर आहे. आणि याच्यामध्ये व्हाईट मार्किंग जनरली सीन इन टू फोरहेड. हे फोरहेड आहे तिथं व्हाईट मार्किंग जनरली दे आर प्रेझेंट. लिम्स जे आहेत काही वेळेला व्हाईट मार्किंग जनरली दे आर प्रेझेंट. टेल जनरली व्हाईट जनरली इन कलर. आणि हॉर्न्स आर बॅकवर्ड कर्वी. हे हॉर्न्स आहेत ते बॅकवर्ड साईडला काय झालेले आहेत, कर्व झालेले आहेत. आणि इट इज रिझेंबल ॲज द म्हैसूर कॅटल. तर दिस टाईप ऑफ द अंबाडी कॅटल. तर दिस इज द अलमबडी कॅटल. तर ह्या सगळ्या ज्या आहेत, ह्या सगळ्या ज्या व्हरायटी आहेत तुम्हाला सांगितलेल्या आहेत, हे क्रॉसब्रीड आहे किंवा काऊ ब्रीड आहे. मिल्क प्रोड्युसिंग कॅपॅसिटी ही ब्राऊन स्वेस आहे, जर्सी आहे, कनॅम स्विस आहे, होस्टन ही एक्झॉटिक ब्रीड्स आहेत किंवा मिल्क प्रोड्युसिंग काऊ ब्रीड्स आहेत. तर दिस इज द व्हरायटी जनरली प्युअर इंडियन ब्रीड ऑफ द बॉस इंडिकन्स. हे गीर आहे, ही शेवाल आहे इंडिजिनस, कनकराज आहे आणि रेड सिंधी. तर दिस इज द मिल्क प्रोड्युसिंग काऊ ब्रीड्स आणि मिल्क प्रोड्युसिंग क्रॉस ब्रीड ऑफ. हे जे आहेत त्या क्रॉस ब्रीड्स आहेत म्हणजे एक्झॉटिक ब्रीड्स आहेत. तर दिस इज द डिफरन्स बिटवीन इंडिजिनस अँड द क्रॉस ब्रीड ऑफ द बॉस टेरेनस. दोन प्रकारच्या व्हरायटीज आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की काही ज्या व्हरायटीज आहेत जनरली दे आर प्रेझेंट इन टू द हॉट क्लायमेट आणि काही व्हरायटीज जे आहेत ते कोल्ड क्लायमेट जनरली दे आर प्रेझेंट इन डिफरंट स्पेसिस. म्हणजे बॉस इंडिकस म्हणजे बॉस टॉरस इंडिकस ही कॉमनली कॉल आहे द जेबू. त्याला जेबू हे नाव दिलेलं आहे आणि ही हॉट क्लायमेट पासून ओरिजिनेट झालेली आहे. आणि दुसरी जी आहे ती व्हरायटीज जनरली द बॉस टाउरस ही व्हरायटी जनरली ओरिजिनेटेड फ्रॉम द युरोप, मेडिटरेनियन रिजन किंवा नॉर्थ आशिया पासून. आणि जनरली कूलर क्लायमेट्स जनरली दे आर अडॅप्टेड फॉर द कूलर क्लायमेट्स ऑफ द कॅटल ब्रीड्स. तर दिस इज द फर्स्ट पॉइंट जनरली दे हॅव कम्प्लिटेड. हा पहिला पॉइंट काय केलेला आहे, कम्प्लीट केलेला आहे. अंडरस्टँडिंग दिस पॉइंट. हॅलो, समजलं का तुम्हाला? हॅलो, समजलं का? म्हणजे इंडिजिनस ब्रीड्स आणि एक्झॉटिक ब्रीड्स हे दोन टाइप्स आहेत काय आपल्या ह्याच्यामध्ये. तर त्याच्या प्रत्येकाचं ब्रीडचे कलर कसा आहे, मिल्क यील्डिंग कॅपॅसिटी किती देतात किंवा फॅट कन्झम्पशन किती आहे हे त्याच्यामध्ये सगळं सांगितलेलं आहे. म्हणजे एक्झॉटिक ब्रीड. आता पुढचा जो पार्ट आहे ते इनसेमिनेशन ऑफ द कॅटल ब्रीड्स. तर पहिल्यांदा अगोदर तुम्हाला ह्या ब्रीड्स एक्झॉटिक ब्रीड्स म्हणजे काय, इंडिजिनस ब्रीड्स हे करून त्याचं एक्झॉटिक ब्रीड्स केलं जातं. त्याला आपण एक्झॉटिक ब्रीड्स म्हणतो. आणि इंडिजिनस ब्रीड्स म्हणजे काय, जनरली दे आर नॅचरली इन अ फॉर्म म्हणजे इंडिजिनस ब्रीड्स त्याला म्हणतो आपण. मग हे जे ब्रीड्स आहे हे वेगवेगळ्या प्रकारच्या दोन व्हरायटी तुम्हाला सांगितलेल्या आहेत, झेबू काय आणि दुसरी जी व्हरायटी आहे तर क्लायमेट त्याचं काय असतात वेगवेगळं असू शकतं. तर त्याच्यापासून हे इंडिजिनस ब्रीड पासून हे एक्झॉटिक ब्रीड जनरली दे आर फॉर्म इन टू द काउज. टायमिंग संपलं का तुमचं? हॅलो, आकांक्षा साळुंके. हॅलो हॅलो, समजलं का? हो मॅम, समजलं. हा, आणि काय विद्यार्थी कमी कमी व्हायला लागले. 8च विद्यार्थी आहेत माझ्याकडे. आता मी बघितलं काय जे 11 आकडा 12 आकडा होता त्याच्यावरनं त्यांनी मला स्क्रीनशॉट पाठवा जरा. काय तुम्हाला नेहमी मला आठवण करून द्यावी लागते आणि प्रत्येक लेक्चरला मला स्क्रीनशॉट पाठवा. काय
आता सो पाठवा मला स्क्रीनशॉट. हा मॅम पाठवतो. आणि हे आता अॅनिमल हजबंडरी मधले हे 2 पॉइंट्स मी घेतलेले आहेत. मागच्या लेक्चरला जरा इको साऊंड असा येत होता, त्यामुळे मी काही घेतलं नाही काय. तर आताच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला समजावं म्हणून मी हा परत काय केलेला आहे, पॉइंट परत घेतलेला आहे काय. मागच्या लेक्चरला जरा आवाजाचा जरा प्रॉब्लेम येत होता काय, म्हणजे नेटवर्कचाच प्रॉब्लेम आला होता माझ्या पीसीला. त्याच्यामुळं मी परत हे पॉइंट्स रिपीट केलेले आहेत. आणि जर काही समजलं नसेल तर तुम्ही परत मला केव्हाही विचारू शकता. त्यातला अॅनिमल हजबंडरी मधला हा पहिला पॉइंट संपवलेला आहे. आता त्याच्यामधला इनसेमिनेशन्स कसं होतं, म्हणजे सिमेंट कसं केलं जातं का, स्टोरेज ऑफ द स्पर्म्स कसे केले जातात, म्हणजे हे एस्टर सायकल, सिंक्रोनायझेशन्स वगैरे हे पुढचा पार्ट येणार आहे. म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकल त्याची कशी होते ही सायकल्स आपण त्या कॅटल्स ब्रीड्स मध्ये पाहणार आहोत. तर दिस पॉइंट जनरली, फर्स्ट पॉइंट जनरली दे हॅव कम्प्लिटेड. म्हणजे तुम्हाला समजलं पाहिजे ना आपल्याला इंडिजिनस ब्रीड कोणत्या आहेत आणि एक्झॉटिक ब्रीड्स कोणत्या आहेत, त्याचे टाइप्स कोणते आहेत, इंडिजिनस ब्रीड्स आणि एक्झॉटिक ब्रीड्स मध्ये कसा फरक आहे ते तुम्हाला सांगितलेलं आहे. फक्त याच्यामध्ये मिल्क यील्डिंग कॅपॅसिटी आणि कलर ऑफ द कॅटल्स ऑफ द ब्रीड्स काय. पहिल्या इंट्रोडक्शन मध्ये 2 व्हरायटीज आहेत काय. एक जी व्हरायटी आहे ती हॉट क्लायमेटला अडॅप्टेड होते, दुसरी व्हरायटी जी आहे ती कोल्ड क्लायमेटला व्हरायटी होती. म्हणजे जे जनरली these species generally they are found into the UK, America, Switzerland, India, etc. So all these species generally they are present in different areas. तर ठीक आहे, मला स्क्रीनशॉट पाठवा ग. कोण, माझा नंबर माहितीये ना? हॅलो, साळुंके नंबर माहितीये का? हो मॅम, ग्रुप वरून घेते नंबर. माझा 98 लिहून घे. 9860 790 हा 893. 9860 790 893. हा हा घेतला नंबर मॅम. आहे. म्हणजे ह्या नंबरवरती नेहमी मला काय करायचं, स्क्रीनशॉट पाठवायचे. हा, आलं लक्षात? ओके. अच्छा, ओके, बाय.